आणि चीन नंतर वळूयात रशियाकडे। रशियाचे पॉवरफुल अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे सध्याच्या संघर्षात हस्तक्षेप का करत नाही हाही प्रश्न आहे। यामागेही अनेक कारणे आहेत, बघूया। युद्धाचं 5वं वर्ष सुरू झालंय युक्रेन बरोबर। रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे। या युद्धामध्ये रशियाचा बराच पैसा खर्च झालाय। या युद्धाची दुसरी आघाडी उघडण्याची रशियाची सध्या क्षमता नाहीये। रशिया युक्रेन युद्धामध्ये मध्यस्थी करण्याची ट्रम्प यांनी तयारी दर्शवलेली आहे। त्यामुळे ट्रम्प यांना नाराज करणं हे रशियाला परवडणारं नाहीये, पुतिन यांना परवडणारं नाहीये। इस्रायल यूएई यांच्यासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी रशियानं बरेच कष्ट घेतले। एका मित्राची मदत करण्यासाठी रशिया अन्य मित्रांना दुखावणार नाही। रशिया आणि इराणमध्ये कोणताही लष्करी करार नाहीये। म्हणून इराणच्या मदतीला धावून येण्यासाठी रशिया कायद्यानं बांधील नाहीये।